सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संजय अहिरराव सर. माझ्यामध्ये धुळ्यासाठी तर हे नाव अजिबातच नवीन नाही, सगळ्यांनाच माहिती असलेलं नाव आहे. मागच्या 30-35 वर्षाहून अधिक काळ ते इंजिनिअरिंग या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. क्रीडाई धुळ्याचे ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत. इंजिनियर असोसिएशन जी पहिली होती त्याचेही ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत आणि आता जेव्हा ती नॅशनल लेवलला त्यांनी ते घेऊन गेलेत त्याचेही ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत. सो अशा अनेक विविध पदांवर सुद्धा ते कार्यरत आहेत. स्वतः उत्तम इंडिव्हिज्युअल इंजिनियर म्हणून पण कार्यरत आहेत आणि या सगळ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण बोलणार आहोत. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्यामध्ये तुमच्यासारख्या तज्ज्ञ प्रतिथयश इंजिनियर्सशी आम्ही बोलतोय आणि या चर्चेतून ज्या सकारात्मक गोष्टी निघतील त्या येणाऱ्या भावी इंजिनियरसाठी काय महत्वाच्या ठरतील. त्यांना हा आपला अनुभव आहे तो त्या निमित्तानं आम्ही पोचवू शकतो. हा या उपक्रमामागची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही भरभरून बोलावं अशी आमची अपेक्षा आहे. सो अर्थात पहिला प्रश्न असा आहे की कायम मी नेहमी असं म्हणतो की आपण एकदम बघतो तो एकदम यशस्वी माणसाकडेच बघतो, पण त्याला यशस्वी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं मागं काय प्रवास केलेला असतो तो बऱ्याचदा विसरला जातो. त्यामुळे आपण पाठीमागपासून सुरुवात करूया बोलण्याला. ते म्हणजे तुमचं शालेय जीवन, तुमचं महाविद्यालयीन जीवन आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कोणाची होती? कारण तशा अर्थाने अवघड फील्ड आहे, मेहनत आहे, कष्ट आहे. तर हे फील्ड कसं काय निवडलं? ही प्रेरणा कोणाची होती? काय सांगाल? मी म्हणजे शालेय जीवन माझं आहे. आता माझा जन्म म्हणजे धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या हा तालुका लेवल मामाचं गाव, तिथं जन्म म्हणजे पण वडील प्रॉपर धुळ्यातच होते. बरोबर. वडील माझे एक चाकरमाने म्हणजे महानगरपालिकेमध्ये क्लरिकल जॉब होता वडिलांचा. तर आमचं शालेय शिक्षण माझं इथं धुळ्यातलं एक प्रसिद्ध हायस्कूल आहे, जय हिंद हायस्कूल. एक खूप नावाजलेलं जय हिंद हायस्कूलचं नाव जर आज तुम्ही कुठेही काढलं तर जय हिंद हायस्कूल मधनं शिकलेला मुलगा त्याच्याकडे एक पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो. आणि खरोखर जय हिंदने जे स्टँडर्ड कमवलं होतं अशा शाळेमध्ये वडिलांनी अतिशय हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा मला त्या शाळेमध्ये शिक्षणासाठी दाखल केलं. त्याच्या मागे माझ्या वडिलांचे खूप परिश्रम होते, कारण त्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळणं एवढं काही सोपं नव्हतं. त्या काळात माझ्या वडिलांनी आणि आमच्या 5 भाऊ बहिणींना त्या अक्षरशः चेअरमन साहेबांच्या म्हणजे विनंत्या करून त्यांनी आम्हाला तिथं शिक्षणासाठी दाखल केलं. आणि खरोखर की आई वडिलांचेच खरं आभार आहेत की आम्हाला एक चांगला पाया मला शिक्षणाचा त्यांनी दिला. आणि ते शिक्षण घेत असताना आपण एक हलाख्याच्या परिस्थितीतनं आपले वडील मध्यमवर्गीय, आपण पण आपलं देणं लागतं. वडिलांनी एवढं चांगलं आपल्याला शाळेत टाकलं, तर त्या माध्यमातून मी शिक्षण घेत असताना व्यवस्थितपणे मी शालेय शिक्षणामध्ये 4थीला धुळे जिल्ह्यात एक स्कॉलरशिप परीक्षा असते, त्या स्कॉलरशिप परीक्षेत 4थीला पण पास झालो. नंतर तशीच परीक्षा 7वीला असते, 7वीला पण मी धुळे जिल्ह्यात आलो. 4थीला 9वा आलो होतो, 7वीला पुन्हा 17वा आलो होतो. त्याच्यानंतर 8वीला भारत निवासी शिष्यवृत्ती म्हणून एक परीक्षा असते, तर ती परीक्षा सुद्धा मी केंद्र सरकारची असते, ती पण परीक्षा पास झालो. आणि असं शिक्षण घेत असताना 8वीला ती परीक्षा पास झाल्यावर 9वी आणि 10वीला केंद्र सरकारने आम्हाला त्या परीक्षा पास झाल्यामुळे प्रवरा पब्लिक स्कूल अशा 2-3 पब्लिक स्कूलचं आम्हाला नाव पाठवले की इथं तुम्हाला सर्व शालेय शिक्षण मोफत मिळेल. अच्छा. तर त्यावेळेला आई वडिलांची मनस्थिती नव्हती की बुवा मी जावं तिकडं. असं 9वी 10वीला फार वय कमी आणि अशा वेळात काही या बोर्डिंग स्कूलला जावं आणि शिक्षण घ्यावं याचं काही त्यांच्या मनात नव्हतं. परंतु आमचे जे मित्र कंपनी आई वडिलांचे त्यांनी सांगितलं की याला जाऊ द्या तुम्ही बोर्डिंग स्कूल मध्ये, याचं एक वेगळं लाईफ तयार होईल. तिथे डिसिप्लिन लागतात, हे लागतात, ते लागतात. आणि मी 8वीला इथं जय हिंद मराठी शाळे मीडियम मध्ये शिकत असताना डायरेक्ट 9वीला मी प्रवरा पब्लिक स्कूलला गेलो. ते इंग्लिश मीडियम, एकदम मराठी मीडियम मधला. इथं तुमचं इतिहास, भूगोल आणि तिथं गेल्यावर हिस्ट्री, जिओग्राफी, बायोलॉजी, इथं ग्रामीण भागातलं केमिस्ट्री, आपण रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि डायरेक्ट तिकडं पहिले 6 महिने तर म्हणजे खरोखर स्ट्रगल होता की बरेचसे सब्जेक्ट आपल्याला कळायचे नाही, काही. पण त्यांनी आम्ही 4 लोक विद्यार्थी होतो, तर आमचे स्पेशल क्लासेस त्यांनी तिथं आमच्यासाठी घ्यायचे ते. आणि त्या माझ्यातनं आपण पिकअप केलं. आणि एक अभिमानाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी 10वीला 80% त्यावेळेला 80% म्हणजे फार होते.
तर 80% घेऊन मी तिथं शाळेमध्ये दुसरा आलो क्या पूर्ण बात आहे, क्या आमच्या बात सेंटरमध्ये. आहे. वा. आणि त्या काळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब विखे पाटील होते. अच्छा. हे राधाकृष्ण हो, विखे पाटलांचे त्याचे वडील वडील. बाळासाहेब विखे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष नगर. अच्छा. यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. तो कशासाठी माहिती का? सेंटरला दुसरा आल्यामुळे नाही, मग बीजगणित आणि भूमिती, अल्जेब्रा आणि जॉमेट्री हो. याच्यात मला 150 आउट ऑफ 148 मार्क होते. क्या बात आहे. वा वा वा. तर दोघांमध्ये 74 मार्क होते. एक मार्क गेला. अजून हं. पण माझं मार्कशीट तसंच आहे. वा वा. तर तो म्हणजे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती. एक आपण क्षुल्लक इथून गेलेला पोरगा. आणि मी प्रवरा पब्लिक स्कूलला शिकत असताना सर, प्रवरा पब्लिक स्कूलला माझ्या बरोबर सर्व म्हणजे तुम्हाला सांगतो ना, कारखानदार, हो. आमदार, खासदार मोठं ह्या देव. लेवलचे जे लोक होते त्यांची मुलं होते. तुम्हाला सांगतो जयसिंग पंडित आपले हो. गेवराईचे आमदार होते पंडित, हो. तर त्यांचा मुलगा आमच्या बरोबर होता. तुम्हाला सांगतो सिल्लोडचे आमदार होते पालोदकर, त्यांचा पोरगा आमच्या बरोबर होता. बाळासाहेब विखेंचा टिम्या, हे सुजयचा मोठा भाऊ, तो हो. आमच्या बरोबर होता. ही माझे मोठे. क्लासमेट होते तिथे सगळे PPS ला. मोठ्या याच्यात हा, वगैरे श्रीरामपूर हे ते भगत कंपनी हे जर उद्योगपती, आणि राजकारण. उद्योगपतींचे पोर होते. आणि त्याच्यात आपण एक क्षुल्लक मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय. पोरगा हो. पण एक अचीव केलं आपण त्यावेळेला तिथं. आणि मग त्याच्यानंतर इथं आलो. 10वीला 11वी 12वी करायचं असं सर्वजण सांगत होते, परंतु वडिलांची परिस्थिती बेताची होती. मध्यमवर्गीय होतो. महापालिकेत नगरपालिकेत लोक वडील सर्व्हिसला होते. हो हो. त्यावेळेला नगरपालिकेची परिस्थिती फार हलाखीची होती की 4-4 महिने पगार व्हायचा नाही. बरोबर. आणि आमचं कसं होतं, वडिलांकडे 1 इंच बाय 1 इंचची जमीन नव्हती. हो. राहायला घर नव्हतं. भाड्याच्या घरात राहत होतो. आणि आम्ही 5 भाऊ बहिणी, त्याच्यात मी मोठा. त्यामुळे तर जबाबदारी. जबाबदारी. आणि त्याच्यानंतर 3 बहिणी, लहान भाऊ. वडील सर्वांचा गाडा ओढत होते. अक्षरशः व्याजाने पैसा आणून मग नंतर पगार झाल्यावर ते व्याज दिलं जायचं आणि ते आमचं चालायचं जीवन. तर अशा वेळेला मग मी विचार केला की काय आता शिक्षण 11वी 12 घेऊन मग आपण डिग्री करणार. डिग्री करण्यासाठी त्यावेळेला धुळ्यामध्ये इंजिनिअरिंगची डिग्रीचे कॉलेजेस नव्हते. मग ते कॉलेजेस कुठं पुण्याला अच्छा. किंवा म्हणजे गव्हर्नमेंटला जिथं बरोबर, नंबर तिकडेच लागेल जायला तिथं. लागायचं. पण मग तिथपत जाण्या इतपत आणि वडिलांनी आपल्याला तिथं परिस्थिती. खर्च हो, नव्हती. हो. मग सर्वांमध्ये ठरलं की बाबा सर्वात सोपं आणि चांगलं म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा करणे. डिप्लोमा केला का 3 वर्षामध्ये माणूस सुटतो आणि जॉब मिळून जातो बुवा, बरोबर. अशी संकल्पना आली. त्याच्यामुळे मलाही माझ्या शेजारीच आमच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणून, माझं तर कसं मला 80% होते. मी अर्ज केला, मला फर्म कॉल होता. हो. काही वेटिंगवर नव्हतं वगैरे, फर्म कॉल होता. तर माझ्या शेजारीच ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे आमच्या शेजारी मिर्झा सर म्हणून राहायचे. ते HOD होते मेकॅनिकलला. तर त्यांनी इन्सिस्ट केलं की बाबा संजूला आपल्याला पॉलिटेक्निकला टाकायचं. मग पॉलिटेक्निकला टाकलं ना. मग तुम्ही जे म्हटले की बाबा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग कडेच हो, काय तसं केलं, मग. तर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मी ज्या वेळेला आम्ही जिथं राहत होतो धुळे शहरात, नेहरू नगर भाग म्हणतात त्याला, तर बरोबर. त्या एरियामध्ये डिप्लोमा सुटून लगेच जिल्हा परिषद मध्ये आणि BNC मध्ये नोकरी लागलेले 4-5 आमचे सिनियर होते. अच्छा. ज्यांना सिनियर लागून 3-4 वर्ष झाले. 2-3 वर्षातच ते ना मोटरसायकली, बुलेट वा. हे ते घेऊन फिरायला लागले होते. कारण त्या वेळेला माहिती का सिव्हिल इंजिनियर उपलब्ध होत नव्हते आणि सुटल्या लगेच जॉब मिळायचा. बरोबर. जॉब मिळाल्यानंतर प्रचंड प्रमाणात कामं होते, कारण इन्फ्रास्ट्रक्चर खूप हे होतं, हो, कमी हो. होतं. त्याच्यामुळे जिल्हा परिषद BNC ला अतोनात कामं होते. आणि या इंजिनियरांनी कमी वयात भरपूर पैसा कमवला. त्यांचं ते शान शौकत पाहून असं वाटलं अरे आपण काय सिव्हिल इंजिनियर होणं. आणि त्यावेळेला डोक्यामध्ये संकल्पना काय होती, एकच इंजिनियर असतो सिव्हिल इंजिनियर, हा. बाकी फील्डमध्ये इंजिनियर असतो, असं माहित आता होतं. थोडस अभाव होता. पण मग माझ्या शेजारचे ते मिर्झा सर म्हटले नाही नाही मेकॅनिकल बी आजची ब्रँच, आमच्या कॉलेजला त्यावेळेला 3 ब्रँचेस होत्या, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. तर माझ्या शेजारायचे, मी गेलो कॉलेजला, माझं त्यांनी ना फॉर्म कॉल होता, त्यांनी डायरेक्ट मेकॅनिकलला ऍडमिशन करून टाकलं मिर्झा सर. अच्छा. आता काकाच म्हणायचो मी हो. सर. मग तिथं गेल्यानंतर मग मी घरी आलो. मी म्हटलं मी कॉलेज जाणार नाही. काकाने माझं मेकॅनिकल ऍडमिशन केलं. आईला सांगितलं, त्या मावशींना सांगितलं. हो. त्या मावशीने संध्याकाळी अरे बोले ते हिंदी बोला, अरे तुमने ऐसा क्यों किया, बोले वो संजू को नहीं जाने का था, वो बाप को, मेकॅनिकल. तुम क्यों उसका मेकॅनिकल ऍडमिशन किया बोले. मग त्यांनी बोले ठीक है, नाही बोले वैसा मैं चेंज कर देता.
दुसऱ्या दिवशी मला त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं ऍडमिशन करून दिलं, चेंज करून दिलं. आणि मग तिथून सिव्हिल इंजिनिअरचा प्रवास चालू झाला. क्या बात आहे. त्याच्यानंतर मग 3 वर्ष मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर केलं. 84 ला मी 10वी पास आउट झालो होतो. 87 ला मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर पास झालो थ्रू आउट डिस्टिंक्शन मध्ये. 87 ला पण मी जेव्हा डिप्लोमा पास झालो त्यावेळेला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट झालो. त्याच्यानंतर मला डिग्रीला पण ऍडमिशन मिळत होती, कारण त्यावेळेला कसं होतं, डिप्लोमाच्या काहीतरी 5% जागा इंजिनिअरिंग कॉलेजला, डिप्लोमा आम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळते जर डिप्लोमा झाला असेल तर. त्यावेळेला पण मला पुण्याला नंबर राहत होता, पण आपली परिस्थिती एकदम बेताची होती. वडिलांनी कसं तरी जेमतेम कर्ज काढून एक प्लॉट होता त्याच्यात घर बांधलं होतं, आणि त्याचे बरेचसे हप्ते थकीत होते, ते फिटायचे नाही वगैरे, परंतु ते आमचं दैनंदिन चालूच. अशातच माझं शिक्षण चालू झालं तिथं. की इथं शिक्षण असल्यामुळे गावातल्या गावात बाकी खर्च नव्हता, राहायचं घर होतं. त्यावेळेला सिव्हिल इंजिनिअरिंगला आम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर होता, त्यामुळे खूप फी नव्हती. मला फक्त 800 रुपये फी होती वार्षिक. पण ती फी पण माहिती का वेळेवर भरायला फार प्रॉब्लेम होते. मग त्यावेळेला एक लोन स्कॉलरशिप म्हणून प्रकार होता, तर ते लोन स्कॉलरशिपचा आपण फॉर्म भरला, पण ती लोन स्कॉलरशिप वेळेवर यायची नाही. त्यावेळेला एक आमची आईची मैत्रीण होती, ती नेहमी मलाही मुलगा मानायची. ते आमचे काका त्यावेळेला जिल्हा परिषदला होते, 2 बाई. ते दरवर्षी मला 800 रुपये द्यायचे, मी ती फी भरायचो, माझी लोन स्कॉलरशिप आली का त्यांना परत करायचं. असं शिक्षण पूर्ण झालं. एक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 87 ला पास आउट झालो. पास आउट झाल्यानंतर जेव्हा ह्या फील्ड मध्ये निघालो काम करायला, तर खूप स्ट्रगल वाढला होता. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. शंकरराव चव्हाणने त्यावेळेला 0 बजेट आणला होता. या फील्ड मध्ये सॅच्युरेशन खूप झालं होतं. 0 बजेट आणला होता. सरकारी नोकऱ्या तर बंदच झाल्या होत्या. आणि जे आशा आकांक्षा घेऊन उतरलो होतो ते तर काहीच नव्हतं. पण म्हटलं बा आता करायचं तर आहेच, काम करायचं. मग 21 मेला पेपर दिला. 22 मे पासून ऑन फील्ड. आमच्या एक समाजाचे कॉन्ट्रॅक्टर होते, महादू नागो चौधरी म्हणून. एक मोठी फर्म होती धुळ्यामध्ये, धुळे शहरामध्ये. ते जवळ धुळे शहराच्या जवळ कुसुंबा म्हणून गाव आहे, तिथले एक मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांचं नातेवाईक असल्यामुळे संबंध, त्यांनी म्हणे उद्यापासून साईटवर ये म्हणे. मग त्याप्रमाणे मी साईटवर त्यांच्या गेलो, आणि दुसऱ्या दिवसापासून अवघ्या 700 रुपये महिन्याने त्यांच्या साईटवर जॉईन झालो. 1-1.5 वर्ष 2 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं, 89-90 पर्यंत. त्यांच्या माध्यमातून ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांच्या सोबत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेताना काय काय करावं लागतं, टेंडर कसं घ्यावं लागतं, टेंडर कसं भरावं लागतं, कसे रेट्स पाहावे लागतात, कसा अभ्यास करावा लागतो, याचं मला त्यांनी चांगलं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं. आणि मी साईटवर पण काम करत असताना बरेचसे प्रॅक्टिकल नॉलेज मला भरपूर मिळालं. मग 89-90 ला विचार केला की बाबा आता आपल्याला मिळालेलं, आपण यांच्याकडे किती दिवस आपण काम करणार, तर आपल्याला आपलं काहीतरी करिअर निर्माण करावं लागेल. मग त्यावेळेला एक मित्र भेटला, अजय मुडावतकर म्हणून. तो म्हटला की बाबा आपण, त्यावेळेला मला 2 लाख रुपयाचं रजिस्ट्रेशन आम्हाला BNC बंद मिळायचं. 2 लाखापर्यंतचे काम तुम्ही घेऊ शकता. तर ते रजिस्ट्रेशन मिळालं. त्या माध्यमातून एक पार्टनर मिळाला, आणि पहिलं प्रवास काम माझं चालू झालं की धुळे शहराजवळ बोरकुंड म्हणून एक छोटस ग्रामीण म्हणजे चांगलं गाव आहे, तिथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र होतं, आरोग्य उपकेंद्र होतं. तर PSC सेंटर म्हणतो त्याला. तर तिथं मला पोस्टमार्टम रूम बांधायचं काम मिळालं 90,000. पण म्हटलं यार जिद्दीने काम करायचं. 90,000चं काम केलं, 15,000 रुपयाचा नफा राहिला. तो प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर अक्षरशः म्हणजे 96-97 पर्यंत गव्हर्नमेंटचे काम. मग मी त्यावेळेला धुळे शहराच्या आसपास जेवढे धुळे जिल्ह्यात खूप ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधले, सब सेंटर बांधले, इरिगेशन मधले टेम्पररी जे रूम्स असतात ते. याचा प्रॉब्लेम काय होता, ह्या सेक्टर पण एवढं सोपं नव्हतं. मी जेव्हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून आम्ही गेलो काम करायला जिथं, की शासनाचे कामं निघायचे, टेंडर नोटीस निघायची, त्यावेळेला एक विशिष्ट लॉबी राजकारण्यांची असते, तुम्हाला माहिती. तर आता ते नाव नाही घ्यायला पाहिजे, एक समाज होता त्याचं, त्याच्यावर प्राबल्य होतं. त्या प्राबल्यामुळे दुसऱ्यांना कामं मिळणं किंवा मिळू देणं फार अवघड राहायचं. परंतु अशा याच्यात स्ट्रगल करून मी म्हणे काम मिळायला पाहिजे, मला घ्यायला पाहिजे, मी भांडण करायचो. आपलं
पण मग काय झालं त्याच्यातनं, मी बिल्डिंग मधला मास्टर, बिल्डिंगचे कामं राहिले का ते सर्व माझे मित्र, आणि त्यांना बिल्डिंग मध्ये इंटरेस्ट नव्हता, कारण बिल्डिंग मध्ये ना दात करून पोट भरावं लागतं, कमी प्रॉफिट राहतो. बरोबर. सर्वात सोपं काम रोडचं काम असतं. हम्म. जर 5 लाखाचं काम रोडाचं त्यावेळेला घ्यायचो तर 8-10 दिवसात काम संपून संपून जायचं, जायचं. आणि तीच 5 लाखाची बिल्डिंग 6 महिने चालायची. बरोबर. तर अशा पद्धतीने त्याच्यामुळे ते पोरं, ते मित्र आमचे, ती लॉबी, ते इंटरेस्टेड नव्हते. पण मग अरे यार संजू आला, संजूचं बघ ताण नाही करायचं, आपण संजयला काम नाही, तर बिल्डिंगांचे काम संजू तू काम घेऊन टाके. तर त्यामुळे मला बिल्डिंगांचे काम, उपकेंद्रांचे काम खूप मिळाले त्यावेळेला. म्हणजे बरोबर. कामांची कमतरता नव्हती, नव्हतीच. एकामागून एक काम मिळत होतं. बरोबर. आणि मी अक्षरशः त्यावेळेला भांडवल जरी कमी होतं, हे होतं, प्रत्येक कामाला न्याय, म्हणजे ग्रामीण भागात कामं होतं तिथं साईटवर महिना महिना राहायचं, 2-2 महिने राहायचे, ते काम पूर्ण करायचं एक स्टेज पर्यंत, आणि मग त्याचं बिल भरायचं, ते यायचं, ते इथे घेऊन यायचं, आणि मग ते बिल घेतलं का मग पुढचं काम करायचं, असा स्ट्रगल होता. बरोबर. 95-96 पर्यंत फार धुळे जिल्ह्यात सर्वत्र कामं केले मी. 96ला मग धुळे शहरामध्ये नगरपालिकेत आमचे एक नातेवाईक नगराध्यक्ष झाले. त्यांनी म्हटलं भाऊ तू आता धुळ्यातलं, मी नगराध्यक्ष झालो, पालिका सांभाळ, माझा व्यवहार बिवहार असतो, ते घेणं देणं असतं ते सांभाळ. आणि नगरपालिकेत माझे 2 मित्र इंजिनियर म्हणून लागले होते. त्यांनी सांगितलं की तू कामं इथं घेत, नगरपालिकेत कामं मिळाले. नगरपालिकेत 96 ते 2001-2 पर्यंत मी भरपूर कामं केली. बरोबर. तो प्रवास करत असताना माझं एक तत्व होतं की आपण इंजिनियर स्वतः, त्यामुळे नगरपालिकेत काम करणारा कसं असतं माहितीये का, कॉन्ट्रॅक्टरशिप म्हणजे फक्त पैसे कमवणं हा उद्देश असतो. पण माझ्यासाठी तो उद्देश नव्हता. मी टेक्निकल असल्यामुळे कुठलंही काम करायचं तर क्वालिटीने काम करायचं. बरोबर. त्याच्यामुळे त्यावेळेला नगरपालिकेची परिस्थिती हालाकीची होती. कॉन्ट्रॅक्टरांचं बिल आम्ही महिना 2-2 महिन्यात एक बिल निघायचं, पण आम्ही ते पैसे द्यायचो घ्यायचो म्हणून आमचं बिल निघायचं, वेगवेगळे पगार होणार नाही लोकांचे पण आमचं बिल निघायचे. परंतु क्वालिटी काम करणारा आपण एक होतो ना, त्यावेळेला नगरसेवक लोक आमचे अक्षरशः विनंती करायचे, रावडे करायचे की माझ्या वार्डात एक काम करून दे बाबा, लोक त्रास देतात, कारण काम व्हायचे नाही त्यावेळेला. आणि क्वालिटी काम निघालं तर प्रामुख्याने माझं नाव घेतलं जायचं, तर की बाबा संजय रावला काम दिलं पाहिजे, संजय रावच करेल, दुसरं कोण, ते कोणी टेंडर भरायचं पण नाही नगरसेवकाने. तर अशा प्रकारे मी तिथं पण काम केलं ना. पण काय होतं, ते दलदल होती. बरोबर. एक माणूस तिथून पैसे काढायचे, तिथंच टाकायचे, त्या दलदल मध्ये फसत जातो माणूस. ते असा कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय होता. आणि कॉन्ट्रॅक्टरशिप करत असताना मला काम करण्याचा भरपूर आनंद मिळाला. मी काय कर, परंतु एक काय होतं की तुम्ही किती क्वालिटीने काम केलं कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये, गव्हर्नमेंट मध्ये, तरी सुद्धा, तर अक्षरशः जेव्हा बिल घेऊन जायचो आपण तिथं, अक्षरशः चोराच्या नजरेने आपल्याकडे पाहायचे. बरोबर. चोराच्या नजरेने पाहायचे. त्याच्यामुळे ते असं की तुम्ही क्वालिटी काम करा तरी शेवटी तुम्ही चोरच. आणखीन याच्यात तुम्हाला एक गोष्ट माझ्याकडनं विसरलो मी सांगायची. असं काम करत असताना 1992-93ला जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा रोजगार योजनेअंतर्गत जागा निघाल्या होत्या इथं. अच्छा. त्याच्यासाठी मी ऍप्लिकेशन केलं, लेखी परीक्षा झाली, लेखी परीक्षाही पास झालो. 29 जागा होत्या. मला त्यांनी 30वा ना वेटिंग लिस्टवर पहिलं दिलं, कारण ज्यांनी पैसे दिले होते त्यांना जॉब मिळाला. त्यावेळी मला त्यांनी जॉब मिळाला नाही. पण काय झालं, एकाचं ओबीसी सर्टिफिकेट रिजेक्ट झालं. ते ओबीसी सर्टिफिकेट रिजेक्ट झाल्यावर त्यांनी मला बोलवलं की बुवा तुम्ही तुमचं ओबीसी सर्टिफिकेट प्रोड्यूस करा. आम्ही तर मी ते प्रोड्यूस केलं. तिथून ते खालून बांधकाम विभागातनं डेप्युटी सीओन मार्फत ती नोट जाते सीओनकडे. तर सर्व खालून ती नोट गेली सीओनकडे. मग मी सीओ म्हणून त्यावेळेला धुळे शहरामध्ये मनुकुमार श्रीवास्तव हे हजर झाले होते. मनुकुमार श्रीवास्तवचा आज ते चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राचे. पण त्यांचं धुळ्यात त्यांनी काय काम केलं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. धुळ्यामध्ये वाहक बापूचं स्कॅन्डल निघालं होतं. जिल्हा परिषदेमधला सर्वात मोठा अपार, त्याच्यावर झेडपी धुळे म्हणून पिक्चर सुद्धा निघालेला, सदाशिव अमरापूरकरने काम केलेलं आहे. इतका मोठा स्कॅन्डल होता की 1000च्या चेकला 1 कोटी केलं जायचं आणि पैसे काढले जायचे. तर ते एवढं मोठं स्कॅन्डल आणि इतकं निघालं होतं. त्याच्यासाठी शासनाने एक विशेष अधिकारी म्हणून मनुकुमार श्रीवास्तवला इथं पाठवलं होतं. आणि त्यांनी ते सर्व पायामुळे खळून काढले. आणि ते 6 महिने तर त्यांनी माहिती का कुठल्याच फाईलला हात लावला आणि त्यांच्यावर ती जबाबदारी होती. आणि असं ते करत असताना मी त्यांना भेटायला गेलो, भेटू द्यायचे नाही ते. 6 महिन्यानंतर मी भेटल्यानंतर त्यांनी मला काय सांगितलं, अरे देख बोले यार ये सब
पोस्ट जो भरेली बोले बाकी ये सब करप्शन से भरेली, मेरे को सब मालूम है बोले। और ये सब लोगों को मैंने 11 महीने की इन्होंने ऑर्डर दे ली, इनको मैं सबको हकालने वाला हूँ बोले। अच्छा, इनको रखने वाला नहीं बोले। बोले और तू अभी ट्राई मत कर बोले, आ गया ना बोले, अभी छोड़ दे बोले, ये फाइल तेरी पैक करके मैं रख दे रहा बोले, अभी आने का नहीं बोले बिल्कुल, और कोई भी हालत में मैं ये करने वाला नाही बोले। ठीक आहे सर, ओके। पण मी तिथून निघालो आणि मग त्याच्यानंतर आपला हा जो कॉन्ट्रॅक्टरशिपचा प्रवास चालू केला मी। पण मी आज पण धन्यवाद देतो मनुकुमार श्रीवास्तवना की त्यांनी मला शासनामध्ये काम करण्याची संधी नाकारली, आणि नाकारल्यामुळे मी विविध क्षेत्रात काम करू शकलो। आणि हे जे माझं आज वर्ल्ड अचीव्ह केलेलं आहे, मी जे फील्ड अचीव्ह केलंय हे मी अचीव्ह केलं नसतो, मी एका डबक्यातच राहून गेलो असतो। आज मला समुद्रासारखं चौफेर फिरता आलं, प्रत्येक फील्ड मध्ये काम करता आलं। हे मी जर नोकरीला लागलो असतो तर हे मला जमलं नसतं। मी माझ्या आयुष्यात कायम धन्यवाद देतो मनुकुमार श्रीवास्तव साहेबांना, तुम्ही मला नोकरी दिली। क्या माझ्यामध्ये असा फार प्रसंग रेअर असेल एकदा की कोणीतरी असं म्हणते की तुम्ही मला नोकरी नाही दिलीत, ही फार मोठी संधी आहे आयुष्यातली। कारण तुम्ही गंमत बघा या प्रवासातली की सगळ्यात महत्वाचं, ज्या सरकारी नोकरीसाठी तुम्ही या फील्डमध्ये आलात, कारण त्यातली छान छोकी ती बुलेट वगैरे आणि बघितलं, आणि म्हणून तुम्हाला वाटत होतं। आणि एक प्रसंग आयुष्यात जेव्हा येतो आणि जेव्हा तुम्हाला अशी संधी मिळते आणि ती संधी मिळत नाही, त्याचा आनंद पुन्हा होतो, आणि पुन्हा तुम्ही आज या यशाच्या दुसऱ्या शिखरावर आहेत आणि तितक्या मोठ्या। या सगळ्यामध्ये मला आणखीन एक विचारायचं होतं जाता की वडिलांना त्याच्यानंतर किती आनंद झाला असेल, ज्या इथं ते कामाला होते आणि तिथंच आज आपला मुलगा एवढ्या मोठ्या ह्याच्यात काम करतोय, तर तो एक क्षण कसा होता एवढ्या वर्षानंतरचा? आज पण वडील माझ्या सोबत आहे। वडील आज माझे जे अचिव्हमेंट आहे पाहून, माझ्या वडिलांचं वय आज 82 रनिंग आहे। खूप आनंद होतो त्यांना, तोड भरून सर्वांना सांगतात। धुळे शहरात मी एक सामान्य माणूस होतो, पण आज माझ्या मुलामुळे मला ओळखलं जातं। अजून एका वडिलांना काय हवं, काय पाहिजे असं, ही ओळख आहे खरी। परंतु मी म्हणतो बाबा तुमचे आशीर्वाद आहे, त्याच्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो। आई वडील दोघांना एवढा स्वार्थ अभिमान आहे की आज आमच्या मुलाला धुळे शहरामध्ये एवढी मोठी ओळख आहे। संजय आयराव म्हणून इंजिनियर म्हणून नाव सांगितलं तर आपल्या म्हणजे बांधकाम क्षेत्रच नाही पण इतर फील्ड मध्ये सुद्धा लोक एक आपल्याला आदराने ओळखतात, आपलं नाव परिचित आहे। त्याच्यामुळे आई वडिलांना एक सार्थ अभिमान आहे। त्याच्यानंतर 2000 मी गव्हर्नमेंट क्षेत्र सोडलं कॉन्ट्रॅक्टरचा, आणि मग मी हा जो प्रायव्हेट फील्ड मधला जो माझा प्रवास आहे, मी 2002 ला मी माझे 4-5 लाख रुपयाचे बिल सोडून निघून आलो पालिकेतनं, आणि विथ मटेरियल बांधकाम क्षेत्र हे जे प्रायव्हेट सेक्टर याच्यामध्ये कामाला सुरुवात केली। माझे जे मित्र होते इंजिनियर्स त्यावेळेला, त्या इंजिनियर्सने मला चांगल्या प्रकारे मदत केली, आणि मग मी ह्या क्षेत्रामध्ये कामाला लागलो। काम करत असताना कसं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ना सर सर्वच जण कन्सल्टिंग म्हणजे सुपरविजनचे काम किंवा विथ मटेरियल प्रोजेक्ट किंवा म्हणजे हे जसं डॉक्टरांमध्ये आर्थो आहे, तुम्ही गायनेक स्पेशलिस्ट, तर सर्वजण कन्सल्टिंग करत होते। मग मी म्हटलं मी कन्सल्टिंग मध्ये करण्यापेक्षा मी विथ मटेरियल काम करतो। तर माझ्या मित्रांनी मला सहकार्य केलं। मला लोकांना त्यावेळेला लोक विथ मटेरियल प्रोजेक्ट द्यायला खूप घाबरायचे। आम्ही स्वतः मटेरियल आणून आम्ही स्वतः बांधू घर, पण आम्ही लोकांना गॅरंटी दिली, आणि माझ्या सोबत असलेल्या माझ्या कलिगने गॅरंटी दिली, संजय आयराव काम करेल, ही इज अ टेक्निकल पर्सन, तो एकदम अतिशय चांगल्या प्रकारे आणि गुणवत्तेनुसार काम करेल। तर त्यावेळेला 2-4 क्लायंट जे होते धुळे शहरातले, एक मोठे एक नेमीचंद कांगऱ्या म्हणून एक मोठं आज धुळ्यामध्ये कॉम्प्लेक्स आहे, कमर्शियल कॉम्प्लेक्स, 1-1.5-2 कोटीचं कॉम्प्लेक्स आहे आजच्या कंडिशन। त्यावेळेला त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट 25-30 लाख रुपये होती। 2001-2 ला त्यांनी मला ते काम दिलं, ते काम सक्सेसफुली पूर्ण झालं, आणि त्याच्यानंतर कामाची लाईन लागली माझ्याकडे। म्हणजे मी धुळ्यात विथ मटेरियल प्रोजेक्ट माझ्याकडे ऍट ए टाइम 70 ते 80 साईट राहायचे। तर एवढं काम मी विथ मटेरियल केलं, आणि ते काम करत असताना आपल्याला सामाजिक कामाची आवड होती, त्या सर्व संघटनांमध्ये काम करायची आवड होती। 2010, 12, 14 पर्यंत हे सर्व काम केले, आणि मग या असोसिएशन माध्यमातून मला काम करण्याची आवड होती। कन्सल्टिंग इंजिनियर असोसिएशन, आम्ही 5-25 मित्र गोळा व्हायचं, त्याच्यातनं एक असोसिएशन फॉर्मेशन केलं। त्याच्यानंतर धुळे शहरामध्ये धुळे शहर जसं वाढायला लागलं तसे प्लॉट लोक जे मध्य भागातल्या जागा होत्या त्या कमी व्हायला लागल्या, लोक थोडेसे लांब जायला लागले। त्याच्यामुळे एक अपार्टमेंट संस्कृती धुळ्यामध्ये 2004-5 पासून चालू झाली,
आणि तुम्हाला अभिमानाने सांगतो, सुरुवातीचे जे 8-10 प्रोजेक्ट आहे धुळे शहरातले, ते मी एक दंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून माझ्या 2 पार्टनरांसोबत फर्म स्थापन केली आणि त्याच्या मागे ते 8-10 प्रोजेक्ट मी केले होते. त्यावेळेला विथ मटेरियल प्रोजेक्ट आणि एक दंत बिल्डरच्या माध्यमातून एक भाग आहे वैभव नगरचा धुळे शहरामध्ये, तिथं गणपतीच्या नावाने एक दंत, औदुंबर, हेरंब, अथर्व, स्वामी अशा प्रकारचे सर्व प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण केले, आम्ही तिथं पूर्ण केले. आणि आज पण ते प्रोजेक्ट व्यवस्थित आहे. सर्व ते क्लायंट आज पण माझ्याशी त्यावेळेला जसा फ्लॅट दिला तसेच आज संबंध प्रेमाचे. आणि आजपर्यंत धुळे शहरात मी विथ मटेरियल जेवढे प्रोजेक्ट केले तर क्लायंटच्या बाबतीत माझं एक आहे, मी सॅटिस्फॅक्शन. एकदा काम घेतलं ना तर कामामध्ये बघा, एकदा घेतलं त्याच्यात नफा हो तोटा, पण त्यांना सॅटिस्फॅक्शन देऊन काम अपूर्ण न सोडता सर्वपणे व्यवस्थितपणे पूर्ण करून दिलेले. त्याच्यामुळे आजपर्यंत जे काम पूर्ण केलेले त्या क्लायंटशी आजपर्यंत आपला तसाच जो पहिल्या दिवशी संबंध होता तसंच आज एक कप चहा त्यांच्या घरी जाऊन पिऊ शकतो, असे संबंध. तर अशा प्रकारे आपण ते अचीव्ह केला. प्रवास आहे खरं, मी तेच म्हटलं, फारच इंटरेस्टिंग आहे सगळा प्रवास. तर आता मी म्हटलं तसं हा स्ट्रगलचा एक पिरियड होता, त्याच्यानंतर तुम्ही जसं नोकरीचा एक किस्सा सांगितला, त्यानंतर स्वतः एक दिवशी तुम्ही ज्याप्रमाणे नोकरीला लात मारली एका अंगानं, तसं एक दिवशी त्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगला लात मारली आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये आलात. त्याच्यात पण एक लँडमार्क क्रिएट केला, म्हणजे जेव्हा अपार्टमेंट संस्कृती उदयाला येत होती तेव्हा तुम्ही त्यातले पायोनियर होता. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक प्रश्न मला असा वाटतो सगळ्यात महत्वाचा, म्हणजे की ही जी नवीन मुलं आता या सेक्टरमध्ये येत आहेत, नवीन तरुण इंजिनियर्स म्हणू एक प्रकारे, तर त्यांना एक वडीलकीच्या नात्याने एक सिनियर म्हणून जर सल्ला द्यायचा झाला तर काय तुम्ही सल्ला द्याल जो तुम्हाला कानमंत्र देऊ शकता यशाचा? असा अतिशय चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही मला. की ह्या फील्डमध्ये मी तुम्हाला सांगतो ना, ह्या नवीन पोरांना संघटित मी केलं आणि मी कायम त्यांना माझ्या असोसिएशनच्या माध्यमातून सांगतो बरोबर की सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड याच्यासारखं वास्ट फील्ड कुठलंच नाही. म्हणजे इंजिनिअरिंग जे क्षेत्र आहे, पहिले तर सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल 3च डिपार्टमेंट होते, परंतु आज इंजिनियर म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्र आहे, आता AI टेक्नॉलॉजी आली आहे, कॉम्प्युटर सेक्शन, प्रत्येक याच्यात इंजिनियर असतो. परंतु सर्व जे फील्ड आहे त्यांच्यामध्ये सर्वात बॉस ब्रँच असेल तर आमची सिव्हिल इंजिनिअरिंग. याला वास्ट स्कोप आहे सर. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर व्हा, तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हा, तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर व्हा, तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनियर, पण तुम्हाला काम करताना पहिले काय लागेल? बिल्डिंग लागेल आणि ऑफिसच होणार नाही तुमचं. पहिले सिव्हिल इंजिनियरला बोलवावं लागेल, त्यावेळेलाच तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटी चालू आहे. म्हणून मी नवीन सर्व सिव्हिल इंजिनियरला सांगतो, मित्रांनो तुम्ही या क्षेत्रात आलेले तर एक मेहनत जिद्दीने काम करा. हे क्षेत्र एवढं मोठं आहे, प्रचंड इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि सिव्हिल इंजिनियर क्षेत्रामध्ये इतर ब्रँचेस नसतील, पण क्षेत्रामध्ये रोड आहे, रेल्वे आहे, ब्रिजेस आहे, कॅनॉल्स आहे, इरिगेशन आहे, प्रचंड प्रकारच्या फील्ड्स आहेत. तुम्ही एखाद्या फील्डमध्ये मास्टर मिळवा, स्ट्रक्चरल डिझाईन्स आहे, तर तुम्ही एखाद्या फील्डमध्ये जरी मास्टर केली तर तिथं तुम्ही बॉस होऊन जाल. आणि प्रत्येकाला मी सांगतोय बघा, प्रत्येकाने जीवनात चालायचा, स्ट्रगल करायचा, प्रामाणिकपणे चालला ना तर प्रत्येकाच्या जीवनाचा ग्राफ आहे ना, काही दिवस तो कॉन्स्टंट असतो, पण एकदा जर वाढायला लागला मित्रा तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. तुम्ही जर त्याच्यात तुम्ही मास्टरी मिळवली तर तुमचा ग्राफ कोणीच थांबवू शकत नाही. हे आपण पाहिलेलं आहे. आणि मी त्यांना प्रत्येक आमच्या ज्युनियर इंजिनियर सर्व जी कंपनी आहे माझी, त्यांना सर्वांना हेच सल्ला देतो. आणि मी त्यांच्याशी असं भावनिक नातं निर्माण केलंय. मी माहिती का, मी आज जरी जे अचीव्ह केलंय माझ्यामध्ये, मी सिनियर आहे आणि माझं असं आहे, मी तसं आहे, मी माझ्यामध्ये तो इगोस्टिक, आमच्यातले बरेचसे लोक आहेत ते थोडस आज एक स्ट्रगल, आपण एक लेवल अचीव्ह केली तर मग नवीन पोराशी कसं बोलायचं काय, माझ्यामध्ये मी लहान माणसाबरोबर खाली बसेल, मोठ्या बरोबर वर बसेल, सर्वांना घेऊन चालेल, खांद्यावर हात ठेवून चालेल. त्याला काही अडचण आली त्याला सांगेल माझ्याकडे, तू अर्ध्या रात्री मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि त्यांना सांगतो जिद्द मेहनत ठेवा, या फील्डमध्ये तुम्ही निश्चितच पुढे जा. आणि इन्फ्रास्ट्रक्चर ही भारताची गरज आहे आणि आपलं भारत देश इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अजून प्रचंड काम करायचं आपल्याला. एवढा मोठा देश आहे की याचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड आहे आणि आपल्या फील्डला प्रचंड वाव आहे. त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग बॉस आमचं फील्ड आहे. त्याच्यामुळे मी आमच्या सर्व ज्युनियर इंजिनियर सर्वांना एक सल्ला देणार आहे की बुवा तुम्ही याच्यात जिद्द मेहनतीने काम करा, जे काम घेतलं ते काम परिपूर्ण करा, अर्धवट सोडू नका. तुम्ही समोरच्याचा विश्वास जिंका. एकदा विश्वास जिंकला
की तुम्हाला नावाची गरज नाही, कामाची तुमच्या कामावरनं तुम्हाला काम मिळते, काम मिळत राहील. कोणाला तुम्हाला तुमच्या कामाची प्रशंसा करण्याची गरज नाही, हो. तुमचं नावाचं सजेशन करण्याची गरज नाही, बरोबर फक्त आहे. तुमचं काम सांगेल. नाही जा संजय रावला काम द्या. सर मी एकच अचीव केलं धुळे शहरामध्ये. जर तुम्ही विचारलं कोणाला काम दिलं संजय रावला, ते सांगता लोक भाऊ बिंदास राहा, काम तुमचं चांगलं होईल, अच्छा. असे अभिमानाने सांगतात वा, लोक. वा, आणि वा. आपली तीच पोच पावती महत्वाची. बरोबर महत्वाचं. आहे. हे काय कमवलं तुम्ही, तर तेच कमवलं, नाव कमावलं, काम कमवलं, अशी काम गोष्ट कमावलं. आहे. बरोबर आहे. त्याच्यासोबत मी या असोसिएशन मध्ये काम करत असताना क्रीडाईचं पण फॉर्मेशन केलं. क्रीडाई ही बिल्डर क्षेत्रामध्ये, हो. क्रीडाई कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया, बरोबर. क्रीडाईचा फुल फॉर्म. फॉर्म. त्याच्यात डेव्हलपर्स जे आहेत, आणि आता डेव्हलपर्स म्हणजे कसं माहिती का, बिल्डिंग घेऊन विकसित करणे, बरोबर. प्लॉट घेऊन जमिनी घेऊन त्याच्यात प्लॉट पाडणे, त्याच्यात तर हे प्रश्न येतात. आणि ज्या वेळेला हे क्षेत्र धुळ्यामध्ये चालू झालं, तर त्यावेळेला नवीन नियमावली धुळे क्षेत्र म्हणजे बघा, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं आहे, धुळे शहर आहे ना 2004 पर्यंत इथं नगरपालिका होती. हो. 2004 ला महानगरपालिका झाली. परंतु आता तुम्हाला माहिती असेल थोडंफार, तुम्हाला याच्यातलं नॉलेज असेल, FSI वगैरे. सर आम्ही 2004 ला जरी नगरपालिका झाली ना, तर 2016 पर्यंत आम्ही वर्ग नगरपालिकेचे नियम वापरत होतो आणि एकच FSI होता. अक्षरशः अनऑफिशियल कॉम होत होते. तर त्याच्यासाठी मी या क्रीडाईच्या माध्यमातून प्रचंड मोठा लढा दिला, इतका फॉलोअप घेतला. आणि आम्ही वरपर्यंत जाऊन, शासनाकडनं जाऊन, त्यावेळेला ज्या 16 वर्ग नगरपालिका महापालिकेत रूपांतरित झाल्या होत्या, त्याच्यासाठी एक वेगळी नियमावली आम्ही शासनाला लागू करायला लावली. अच्छा. आणि 2016 मध्ये ती नियमावली लागू झाल्यावर अतिशय चांगल्या प्रकारचा FSI वाढला. त्याच्यानंतर शासनाने ती महानगरपालिकेची नियमावली होती ती पण बाद केली, आणि UDCPR म्हणजे युनिफॉर्म पूर्ण महाराष्ट्रासाठी तो लागू केला. आणि त्याच्यामध्ये तर आम्हाला प्रचंड प्रमाणात आता FSI मिळाला आहे. नगर जे आहेत धुळ्यामध्ये बिल्डर जे विकसित करतात, त्यांच्यासाठी तर खूप मोठं दालन मोकळं झालंय. आज आमच्याकडनं FSI वापरला जात नाही साहेब, एवढं. आणि आज अक्षरशः धुळ्यामध्ये पहिले नगरपालिका काय G+2 त्याच्यावर बांधूच टाकायचो नाही. 3 मजले, 3 मजल्यात काय होणार तुमचं, 5,000 स्क्वेअर फुटचे प्लॉट आणि 3 मजले बांधायचे, अक्षरशः 12 फ्लॅट व्हायचे, त्याच्यामध्ये 6 अनऑफिशियल राहायचे, फार प्रॉब्लेम होते. पण ही सर्व तलवार आम्ही डोक्यावर घेऊन चालत असताना हे सर्व नियमावली लागू केली, आणि सर्व बिल्डर्स आणि यांना मी न्याय मिळवून दिला, आणि सर्वांचे आता जे जुने काम होते ते आम्ही नियमित करून घेतले. आणि ह्या सर्व माध्यमातून, आपल्या क्रीडाईच्या माध्यमातून असो, या कन्सल्टिंग इंजिनिअरिंगच्या असोसिएशन असो, मी नगरपालिकेत सुद्धा सर्वांसाठी, महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात माझ्या एखाद्या इंजिनियरवर काही अन्याय झाला आणि एखाद्या अधिकाऱ्याने जर काही काम केलं आणि काही प्लॅन मंजूर करताना काही पैशाची मागणी केली, अवास्तव मागणी केली, काम होत नसेल, मी स्वतः त्याच्याबरोबर जाऊन त्या अधिकाऱ्याला, आयुक्त साहेबांना भेटून त्याची तिथल्या तिथे आमच्या माणसाचं काम व्हायला पाहिजे, हे माझा तेवढ्याच प्रमाणात दरार आहे साहेब. तुम्ही धुळे शहरात विचाराल, संजय राव जर पालिकेत गेला आणि संजय राव जर काम नाही केलं तर असं होऊच शकत नाही. अहो मी सांगतो, माझं काम तुम्ही फुकटात कराल रे, पण माझ्या मित्रांचं काम केव्हा होईल, तर त्यांच्याही कामासाठी मी एवढं पोट तिडकीने लढतो आणि करून देतो. आणि त्या माध्यमातून आज आम्ही क्रीडाईच्या माध्यमातून एक चांगला लढा उभा. आज क्रीडाईचं जे रोपटं लावलं होतं धुळे शहरामध्ये, आज क्रीडाई फार मोठ्या प्रमाणात, आज त्यांचे पण 150-200 मेंबर्स आहे. मी त्याचा कायम सदस्य आहेच, आणि सिनियर सदस्य असल्यामुळे सर्व नियम जो दरवर्षीचे जे असतात निर्णय आम्हीच घेतो. ACCचं पण जे फॉर्मेशन केलं धुळे शहरामध्ये, आज नॅशनल लेवलची संघटना आहे. हिचं मागच्या वर्षी फार मोठं इथं आम्ही इन्स्टॉलेशनचा कार्यक्रम घेतला. नाशिकचे विजय सानप सर म्हणून फार मोठे इंजिनियर्स आहेत, त्यांचे डेव्हलपर्स आहेत, 1000 फ्लॅटच्या स्कीम चालू झाल्या, ते आमचे नॅशनल प्रेसिडेंट आहे. आमचं हेड ऑफिस बँगलोरला आहे. ते सर्व पदाधिकारी धुळ्यात येऊन एक मोठं इन्स्टॉलेशन सेरेमनी झाला. आणि आज ACC धुळे सेंटर अतिशय चांगल्या प्रमाणात, चांगल्या नावारूपाला आलेलं आहे. पूर्ण नॅशनल लेवलला सुद्धा आमचं नाव आहे की धुळे शहरातले एक चांगलं असोसिएशन चाललंय. त्या माध्यमातून मी लोकांसाठी लेक्चर सेशन, नॉलेजेबल सेशन, स्टडी टूर याचं कायम नियोजन करत असतो. मी आता तुम्हाला सांगेल, हा प्लॅटफॉर्म आयकॉनने आणला. याच्या आयकॉन स्टील कंपनीचं स्वागत आहे. आयकॉनने जे उपक्रम चालू केलेले त्याला आमच्या असोसिएशनचा सदैव पाठिंबा राहील, कारण ही निकड त्यांनाच नाही, आम्हाला पण निकड आहे.
म्हणून मी धुळे शहरात कोणत्याही कंपनीचे प्रतिनिधी येतात, आता मला असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून भेटायला येतात, पण मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही आमच्या सोबत चला, तुमचा जो मोटो आहे तो आम्ही तुम्हाला अचीव करून देऊ, आम्ही पण तुमच्या सोबत राहू. आम्हाला काय माहिती का, सर्वांना एकत्र घेऊन चालायचंय आणि भविष्यात काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत याचा अभ्यास करून आपल्या शहरातले जे अभियंते त्यांना याचा फायदा झाला पाहिजे. महत्वाचा, हा महत्वाचा उद्देश त्याच्या मागे आमचा बरोबर आहे. या बात आहे. तर आता मला माहिती आहे की हा इतका प्रवास आहे, अनुभव आहे आणि तुम्हाला इतकं भरभरून बोलायचंय. दोन महत्वाचे मुद्दे या सगळ्या चर्चेत राहतील म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करतोय. त्यातला एक मुद्दा आहे म्हणजे ज्या पोटतिडकीनं तुम्ही सर्व इंजिनियरसाठी काम करताय, असोसिएशनसाठी काम करताय, प्रामाणिक लोकांच्या बरोबर काम करताय, तर त्यातलाच हा एक प्रश्न आहे, धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक विजन म्हणून जर बघितलं तर तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीनं हे आपल्याला डेव्हलप करता येईल? अतिशय चांगला प्रश्न आहे सर. धुळे शहर माहिती आहे का, धुळे शहराचा जर इतिहास पाहिला, धुळे मेन शहर आहे ना सर, धुळे शहरासारखं प्लॅनिंग कुठल्या शहराचं नाही. बरोबर. धुळे शहरामध्ये लेन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि त्यालाच परपेंडिक्युलर सर्व गल्ल्या आहेत. म्हणजे वेल प्लॅन सिटी म्हणतो ना, इट इज अ वेल प्लॅन सिटी. चंदीगड जसं सिटी डेव्हलप झाली ना तसं. तर धुळे शहरात बरेचसे जण म्हणतात की डॉक्टर सर्वपल्ली आपले सर विश्वेश्वरय्या धुळ्यामध्ये ज्या वेळेला सर विश्वेश्वरय्या सरकारी नोकरीमध्ये जॉईन झाले तर त्यांची पहिली पोस्टिंग धुळे शहरात होती. अच्छा, बरोबर. हा धुळे शहराचा इतिहास आहे. आणि जिथं सर विश्वेश्वरय्या बसायचे तर ती वास्तू आज पण सार्वजनिक बांधकाम विभागाने जतन केलेली आहे. परंतु धुळे शहराचा प्लॅनिंग सर विश्वेश्वरय्यांनी न करता कॅप्टन ब्रिज म्हणून त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी होता, त्याने हे शहर वसवलं आणि अतिशय छान प्लॅनिंगचं आमचं धुळे शहर आहे. तर मेन धुळे शहराचं प्लॅनिंग इतकं छान आहे, परंतु तदनंतर सर विश्वेश्वरय्या इथं आले. सर विश्वेश्वरय्यांचे पण अतिशय सांगण्यासारखं एक डेडरगाव वॉटर सप्लाय स्कीम आहे. नंतर सायपन पद्धतीचे बंधारे. सर विश्वेश्वरय्याच्या बाबतीत धुळे शहराला संलग्न मी असंच सांगेल तुम्हाला, सर विश्वेश्वरय्यांनी जे आमचं डेडरगाव वॉटर सप्लाय स्कीम आहे तिथून जे पाणी धुळे शहरात आणलेलं, इथे एक दसरा मैदान म्हणून ओव्हर हेड टँक आहे, GSR म्हणतो आपण त्याला, पण ती आता ESR सारखी. तर तिथं पाणी ना ग्रॅव्हिटीने येतं आज पण. आणि तिथून एवढ्या दुरून पाणी, म्हणजे ते साधारणतः धुळे शहरापासून तो डेडरगाव तलाव असेल 18 ते 20 किलोमीटर, ग्रॅव्हिटीने ती टाकी भरली जाते आणि त्या भागाला पाणी पुरवठा होतो. त्याच्यानंतर जी वॉटर सप्लाय स्कीम झाली तापी योजनेवरनं इकडनं तिकडनं, तर तिथं महानगरपालिकेला प्रचंड प्रमाणात पंप चालवावं लागतात, प्रचंड प्रमाणात वीज भरावं लागतं. तर ही एवढी मोठी देण सर होती विश्वेश्वरय्यांची अनुभवाची धुळे शहराला मिळाली, वेल प्लॅन सिटी मिळाली. तर एवढं चांगलं शहर असताना या शहराचा खराबा झाला. नंतर जे नवीन शहर वसलं देवपूर म्हणून, इथं नंतर या राजकारणी लोकांनी जे लेआउट डेव्हलप करतो आपण, लेआउट शेती होती, लेआउट डेव्हलप केले, अतिशय पालिकेमध्ये बसून दादागिरी करून सही शिक्के मारून घेतले. कुठलाही रस्ता कुठल्या रस्त्याला जॉईंट होत नव्हता. बऱ्याच ठिकाणी डेड एंड आहेत, बऱ्याच ठिकाणी नाल्यात प्लॉट टाकले गेलेले होते. असं अस्ताव्यस्त शहर डेव्हलप झालं नंतर देवपूरमध्ये, आणि त्याच्यामुळे बरीचशी शहराची घाण झाली. नंतर जे राजकारणी आले त्यांनी काही कुठल्या प्रकारे चांगले काम झाले नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, 2014 नंतर मोदी साहेब जसं आपल्या देशाला पंतप्रधान लाभले, त्याच्यानंतर त्यांचे जे विजन्स आणि खरोखर चांगलं बीजेपी सरकारने आता आपले गडकरी साहेबांचं पण जे विजन होतं ते आमचं धुळे शहर जे आहे ना, त्याच्यानंतर 2 नॅशनल हायवे क्रॉस होतात. इतकं चांगलं त्याला भौगोलिक परिस्थिती, बॉम्बे आग्रा रोड आणि सुरत नागपूर, 2 नॅशनल हायवे क्रॉस होता. तर या सर्व रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं. त्याच्यानंतर धुळे शहरात मागच्या 5 वर्षात पण चांगल्या प्रकारे निधी आला. त्याच्यानंतर बरेचसे रस्त्यांचे वगैरे कामं झाले, मोठमोठ्या योजना झाल्या. आणि धुळे शहरासाठी आमचं विजन एकच आहे की जे काम आता होत आहेत, चालू आहेत, तर ते कामांचा निधी जो येतोय त्याचा विनियोग व्यवस्थित व्हायला पाहिजे. काय होतं, पैसे येतात परंतु
चुकीच्या जागी लागतात. बरोबर. सध्या धुळे शहरामध्ये अभिमानाने सांगतो आमचे मित्र आमदार झाले अनुप भैया, हो, हो. आणि तो एक आमच्या सोबत कलिग होता कॉन्ट्रॅक्टर म्हणून, अच्छा. आज ते आमदार आहेत. बरोबर. आम्हाला खूप अभिमान आहे, आमच्या फॅकल्टीचा माणूस आज धुळे शहरात आमदार झाला. बरोबर. आम्ही त्याला विजन दिलेलं आहे की आपल्याला धुळे शहर ह्या 5 वर्षात, आपण जे मागच्या 5 वर्षात हिंदुत्वावर मतं मागितलं, पुढच्या 5 वर्षात आपल्याला विकासावर मतं क्या मागायची. बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि तो विकास करण्यासाठी आम्ही सर्व इंजिनियर तुझ्या सोबत आहोत. पाठीशी आहेत. बरोबर. आणि त्याच्यासाठी आम्ही त्याला कानमंत्र दिलेला आहे की आपल्याला शहरात विकसित काम करण्यास तू जे निधी आणणार आहे त्याचा 100% विनियोग होण्यासाठी होय, होय. आम्ही एक कमिटी नेमणार आहे की खरोखर त्या कामाची तिथं निकड आहे का, बरोबर. रस्ते गटारी जे गोष्टी आहेत हे तिथं खरोखर लागणार आहे का, तरच तिथं तो निधी द्यायला पाहिजे. नंतर काम होताना त्याची क्वालिटी पाहिली गेली पाहिजे. होय. नंतर शासनाचे जे काम होताना त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला अगदी आहे. बरोबर. तर आम्हाला आमच्या मित्राला सांगून की चांगल्या प्रकारे शहरामध्ये कामं व्हायला पाहिजे, चांगल्या प्रकारे जे चौक आहेत ते व्यवस्थित डेव्हलप झाले पाहिजे, जे लक्षणीय काम आहेत, जे म्हणजे जिथं आता हा रहदारीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, अतिक्रमणाचा जो प्रॉब्लेम आहे, या लोकांसाठी चांगल्या वास्तू मार्केट प्लेसेस बांधल्या गेल्या पाहिजे. हे लोक तिथं शिफ्ट झाले पाहिजे, जेणेकरून शहरामध्ये सुसूत्रता येईल. एक वेल प्लॅन सिटी म्हणून धुळे शहराचं नाव होईल. पैसा आणण्यापेक्षा पैशाचा विनियोग चांगला होण्यासाठी आम्ही सर्व इंजिनियर कटिबद्ध आहे, आमच्या मित्राबरोबर, आमदारांबरोबर, आमदार साहेबांबरोबर. आणि तशा प्रकारे आम्हाला धुळे शहराचा विकास करायचा आहे, डेव्हलपमेंट करायची, हे आमचं विजन आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. त्यातलाच खरं दुसरा उपप्रश्न होता की मग शासनाकडून काय अपेक्षा आहेत? बघा, शासनाकडनं अपेक्षा असं आहे की शासनाने या सर्व कामांसाठी काही निधीची आवश्यकता आहे. बरोबर. शासनाने तसा निधी उपलब्ध करून द्यावा. आणि शासनाकडनं अपेक्षा आहे की शासनाच्या अधिकाऱ्यांना मला सांगायचंय की या कामामधनं मध्ये जो भ्रष्टाचार फोफावलेला आहे ना, हा जर कमी झाला, तुम्ही थोडस एक की प्रत्येक गोष्ट आपण शासकीय निधी जो देतो, अरे आपल्या खिशातनं पैसे गेल्यावर कसं ते काम व्हायला पाहिजे हे आपल्याला कळतं. तर शासनाकडनं तर माझं असं आहे, शासकीय अधिकारी आणि जे पदाधिकारी आहेत आता त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही याच्यावर कंट्रोल मिळण्यासाठी तुम्ही तुमचे शासकीय तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, हा जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे हा तुम्ही कमी करा. एकदम म्हणजे एक 100 रुपयात ना, अरे काम मिळण्याच्या अगोदरच तुम्ही 40 रुपये घेऊन घेतात. 60 रुपयात तो कॉन्ट्रॅक्टर काय काम करेल, त्याच्यातनं तो 10 रुपये कमवण्यासाठी 50 रुपयात काम करतो का म्हणून कॉन्ट्रॅक्टरला दोष द्यायचा. तर शासनाकडनं माझी अशीच अपेक्षा आहे की हे जे तुम्ही या पद्धतीचं जे नियोजन आहे हे चेंज करा, तुम्ही ही पद्धत बदला, हे जे पैशाचा भ्रष्टाचार हे बदला, आणि काम तुम्ही 100 रुपयाचेच करा पण चांगले करा आणि व्यवस्थित करा, ही शासनाकडनं अपेक्षा आहे. ठीक आहे. अगदी शेवटचे 2 प्रश्न, मला माहिती मलाच अजून प्रश्न सुचतात पण आता 2च प्रश्न अगदी विचारतो. एक अवघड प्रश्न विचारतो, तो म्हणजे असा की आजवर इतके शेकडो प्रकल्प केल्यानंतर, प्रोजेक्ट केल्यानंतर एकच मी जर विचारला प्रकल्प असा सांगा की ज्या प्रकल्पामध्ये पैशाबरोबर आनंद, समाधान, अभिमान मिळाला, असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो प्रोजेक्ट करताना एक वेगळा आनंद झाला, एक मनाला समाधान मिळालं की हा प्रोजेक्ट माझ्या हातून घडला, याचा एक मला वेगळा अभिमान आहे, समाधान आहे, तर असा एक प्रोजेक्ट सांगाल का? तसं सांगण्यासारखे भरपूर आहेत, परंतु तुम्हाला सांगतो की धुळे शहरात म्हणजे जेव्हा प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करत असताना एक कांक्रिया टॉवर म्हणून सिव्हिल हॉस्पिटल आणि BC एक मेन एरियामध्ये हार्ट ऑफ सिटी मध्ये एक टॉवर झालेला आहे, कांक्रिया टॉवर. अतिशय सुरुवातीलाच मी माझा तो पहिला प्रोजेक्ट होता तो केला. आणि तो प्रोजेक्ट करत असताना माझी एक जिद्द होती आणि की एक बांधकाम क्षेत्रामध्ये पाय रोवायचे होते मला आणि एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट करायचा होता. असा प्रोजेक्ट माझ्या हातून झाला. मी ते विथ मटेरियल प्रोजेक्ट पार केला आणि क्वालिटेटिव्ह पार केला. आणि आज पण धुळे शहरात कोणालाही कांक्रिया टॉवर विचारलं तर धुळे शहरातल्या लोकांना सुपरिचित असलेला टॉवर आहे. अतिशय मोठा कमर्शियल प्रोजेक्ट आहे, सर्व कमर्शियल तिथं वास्तू आहेत आणि एकदम सक्सेसफुली तो प्रोजेक्ट मी पूर्ण केला. आज त्या प्रोजेक्टचे जे मालक आहेत, 2001-2 साली मी चालू केला, 3 मध्ये संपवला. तर त्यांचे माझे आज पण तसेच प्रेमाचे आणि स्नेहपूर्ण संबंध आहे. तर त्याच्यामुळे तो एक प्रोजेक्ट माझ्या जीवनामध्ये एक अभिमानाचा प्रोजेक्ट आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे आयकॉन स्टील तुम्ही अर्थातच अनेक प्रोजेक्ट मध्ये वापरला असेल, तर आयकॉन स्टीलचा अनुभव कसा होता किंवा दिनेश राठी सरांबरोबर कधी भेटीचा, बोलण्याचा काही योग आलाय का किंवा त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का?
आयकॉन स्टील बद्दल म्हणायचं म्हटलं तर आयकॉन स्टील मी वापरलं, माझ्या साईटवर वापरलंय. हम्म. क्वालिटेटिव्ह स्टील आहे, त्याच्याबद्दल तर काही प्रश्न नाही. बरोबर. आणि हे जे ISI मार्क TMT ब्रँड जे आहेत, हो हो हे सर्व जवळपास यांचे पॅरामीटर सर्व चांगले आहेत. त्याच्यामध्ये थोड्याफार उजव्या डाव्या यांच्या स्ट्रेंथमध्ये, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये, डक्टिलिटी वगैरे याच्यात थोडासा फरक असतो. परंतु तसं पाहायला गेलं तर सर्व स्टील कंपन्या ज्या TMT आहेत ते सर्व चांगल्या, पण त्याच्यामध्ये एक फार कमी वेळात आयकॉनने चांगलं नाव निर्माण केलं. आणि त्यांचं जे मटेरियल आहे ते क्वालिटेटिव्ह, त्याबद्दल तर काही प्रश्न नाही. मी माझ्या साईटवर वापरलेलं आहे. आणि एक म्हणायचं गेलं तर तुम्ही म्हटले राठी सरांबरोबर, दिनेश सरांबरोबर, तसं माझं खूप काही त्यांच्याबरोबर हे झालं नाही पाहिजे. परंतु आज ह्या वेळेला तुम्ही जे आयकॉन जे प्लॅटफॉर्म आमच्यासाठी घेऊन आलेलं आहे, असा प्लॅटफॉर्म धुळे शहरात आजपर्यंत काही कोणी त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हने आणला नव्हता. बरोबर. तर माझं उलट तेच सांगणं आहे की भविष्यात सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म आणा. आम्ही तुमच्या सोबत राहू, तुम्ही आमच्या सोबत येता, आम्ही तुमच्या सोबत आहोत नक्की. तर त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा आयकॉन स्टीलला माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांच्या पूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, ते आमच्या सोबत राहू. धुळे शहराचा विकास करण्यासाठी आयकॉन स्टीलचं योगदान जे राहील त्याच्यात आमचा सर्वांचा सहभाग राहील. आयकॉन स्टीलला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे होते इंजिनियर संजय आहिरराव सर. मी म्हटलं त्याप्रमाणे मागच्या 30-35 वर्षांचा अनुभव 25-30 मिनिटांमध्ये मांडणं फार अवघड होतं, पण हा त्यांचा अनुभवाचा पट त्यांनी मांडला. आजवर केलेल्या कामाबद्दल त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं मला एक वाटलं त्यातलं, ज्या तरुण इंजिनियर्स बद्दल त्यांना तळमळ आहे त्या सगळ्यांना ते एका असोसिएशनच्या माध्यमातून बांधतात. आणि त्यांनी सांगितलं जर कष्टाचा पाया असेल आणि जिद्दीच्या भिंती असतील तर माझ्या मते यशाची इमारत नक्की तुमची उभी राहील. तर सर मनपूर्वक आभार. आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहे, भविष्यात राहील. आणि जे जे उत्तम प्रोजेक्ट तुम्ही आजवर केलेले तसेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर, या क्षेत्रात तुम्ही इतके वर्ष काम करताय तर मला असं एक आणखीन एक विचारायचं आहे, अकुशल कामगार हा आता खूप मोठा बेस आहे जो गेले अनेक वर्ष चालू आहे. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? खरंच खूपच धोकादायक आहे. इथं म्हणजे आमच्या हे धुळे शहर म्हटलं तर एक छोटस मोठा हे आपण म्हणतो ना 3 टायर सिटी म्हटलं जाईल, तर इथं तसे स्किल लेबर ची कमतरता आहेच. बरोबर. अकुशल कामगार जास्त प्रमाणात आहे, परंतु त्यांच्याकडनं क्वालिटी काम मिळणं थोडस त्रासदायकच असतं. जिकरीचं असतं काम, त्यांच्याकडनं तशी क्वालिटी काम मिळत नाही. बरोबर. परंतु आता ह्या एवढ्या अनुभवातून आम्ही प्रयत्न केलाय की ते जे अकुशल कामगार आहे त्यांना हे आमची जी जी ट्रेन टीम आहे त्यांच्या हाताखाली ट्रेन करून त्यांच्या मार्फत काम करून घेणे किंवा त्यांना एक सबऑर्डिनेट म्हणून ठेवणं. नंतर ते ट्रेन झाल्यावर त्यांच्याकडनं आम्ही त्यांना मेन कामावर अपॉइंट करणं. बरोबर. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अकुशल कामगारांकडनं काम करून घेणं रिस्कीच आहे, कारण हा एक महत्वाचा घटक असतो. कन्स्ट्रक्शन म्हणजे एक पाया, बरोबर. जसं आपण जीवनाचा पाया असतो तसं आपला राहण्याचा जो पाया आहे महत्वाचा कन्स्ट्रक्शन. आणि त्या याच्यात जर अशी चुकी झाली तर ते आपल्याला योग्य नाही. त्याच्यामुळे अकुशल कामगार करून काम करून घेणं एक मोठी रिस्क आहे. बरं. दुसरं, तुम्ही इतके वर्ष रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर काम करताय, काही 100 रुपयापासून पर स्क्वेअर फूट ते आता काही हजारांपर्यंत तुम्ही आता हा प्रवास बघितलेला आहे. तर पण तेव्हाही आणि आताही एक क्लायंटच्या मध्ये किंवा कस्टमर मध्ये एक रिक्वायरमेंट सेम होती, ते म्हणजे बजेट. तर त्या आता बजेटनुसार घराला आता प्राधान्य मिळतं की माझं बजेट 15 लाख आहे, माझं बजेट 20 लाख आहे, आता घर बांधा. तर मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल एक इंजिनियर म्हणून कसा साधला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तसं पाहायला गेलं तर आपण काम करत असताना जेव्हा क्लायंट आपल्याकडे येतो तर क्लायंट आपल्याकडे येत असताना आल्यावर आम्ही सुरुवातीला त्याला विचारतो, बाबा तुझ्या रिक्वायरमेंट काय, तुझा पहिलं तो प्लॉट साईज काय, कुठं त्याचं लोकेशन आहे, तुझी रिक्वायरमेंट काय. रिक्वायरमेंट त्याने सांगितल्यानंतर ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर काय पाहिजे तुला, तुझं किती बिल्टअप एरिया होईल, काय होईल, हे होईल. त्याच्यामुळे एक प्रिलिमिनरी प्लॅनिंग आम्ही दिल्यानंतर त्या प्लॅनवर मग तो ज्या वेळेला येतो आपल्याकडे सेकंड टाइम त्याच्या वेळेला चर्चा होते, त्याच्यात काय चेंजेस असतात ते बरेचसे
चेंजेस झाल्यानंतर त्याची मानसिकता झाली आपल्याला याप्रमाणे प्लॅन करायचा. बरोबर. मग तो विषय येतो पुढचा, जे कॉस्टिंगचा तुम्ही म्हटले हम्म, बजेटचा, तर त्यावेळेला तो बजेट विचारतो की बा याचं किती बजेट होईल असं. तर ते बजेट विचारल्यानंतर आज जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट धुळे शहरात चालू आहे हम्म. त्या प्रकारे आम्ही त्यांना सांगतो की बा इतके इतके पैसे लागतील. परंतु बऱ्याचशा वेळा मला पाहण्यात आलेलं आहे आता ह्या कॉम्पिटिशन मध्ये, हम्म, हम्म. सुरुवातीला मी 2004-5 ज्या 2-3 पासून जेव्हा बजेट प्रोजेक्ट चालू केले ना, 2014-15 पर्यंत आम्ही ज्या रेट मध्ये काम करायचो अतिशय क्वालिटी काम देत होतो. नंतर 2018-19 जो कोरोना पिरियड आला त्यावेळेला अक्षरशः सर्व बांधकाम मटेरियलचे रेट फ्लक्च्युएट झाले. हो, हो. तर त्यावेळेला जे फ्लक्च्युएट झाले ना, त्याच्यामुळे जे कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही ज्या कॉस्ट मध्ये आम्ही त्यांना घर देऊ शकायचो हम्म, हम्म. ते देऊ शकत नव्हतो, म्हणजे बरोबर. वाढ झाल्यामुळे. परंतु आता ती वाढ जवळपास 1.5-2 पट झाली. बरोबर. परंतु आज कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये त्या प्रमाणात धुळे शहरामध्ये त्या प्रमाणात आमचे रेट वाढले नाही. बरोबर. तसंच एक दुसरा पर्याय म्हणजे याच्यात कॉम्पिटिशन खूप वाढली. हो. म्हणजे पहिले सुरुवातीला 10 लोकच आम्ही विथ मटेरियल काम करायचो होतो, तर आता कमीत कमी 300 लोक विथ मटेरियल काम करतात. बरोबर. मी या रेट मध्ये काम घेतलं तर तो दुसरा म्हणतो मी या रेट मध्ये काम. हो. तर जे लोक येतात आम्हालाकडे बजेट घेऊन त्यांना सांगतो, मग आपण सांगावं की हा रेट मध्ये तुमचं बसणार नाही बुवा असं. हो, हो. पण मग ते आपल्याला सांगतात की सर तू हा करायला तयार आहे, ते करायला तयार आहे, ते करायला. तर त्यावेळेला आम्ही त्यांना समजावून सांगतो की बघा तुम्ही 100 रुपयाचं काम घेऊन आलेले, 100 रुपयाचं बजेट आहे. हम्म. आज तुम्ही ते 100 रुपयाचं बजेट काम करताना तुमचं क्वालिटी काम 110 रुपयात होणार आहे. तर मग तुम्ही 100 टाकून ते 100 वाया कशाला घालवता? बरोबर. 10 टाकून त्याला क्वालिटी करा ना. करा ना. हा? बरोबर. आणि लोक काय होता कॉम्पिटिशन मध्ये, आपलं जे छोटं शेअर आहे ना याच्यात लोक फक्त इकॉनॉमिकलच जास्त बघता. पाहतात. हम्म, हम्म. 10% लोक क्वालिटी पाहतात. बरोबर. परंतु आम्ही माझ्याकडे जे येणारे क्लायंट आहे आम्ही त्यांना सर्वांना समजून सांगतो की आपल्याला घर करायचंय, पक्का पाया करायचा आहे, अतिशय व्यवस्थित क्वालिटी करायचंय काम. तर कसं आहे तुम्ही जे टाकणारे पैसे ते वाया जायला नको. त्याच्यासाठी प्लॅनिंग विथ क्वालिटी हे मिळण्यासाठी तुम्ही लागेल थोडासा बिल्टअप एरिया आज कमी करा, परंतु जे बांधाल ते अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे, त्याचा उपभोग तुम्हाला व्यवस्थित घेतला आला पाहिजे. कारण याच्यावरनं मी त्यांना बरेचसे उदाहरण देतो. लोक कॉम्पिटिशन मध्ये कामं घेतात, कमी रेट मध्ये काम घेतात आणि त्याचं काम 70% झालेलं असतं, 30% काम बाकी असताना तो माणूस त्याचे 90-95% पैसे घेऊन चालला जातो, अर्धवट सोडतो. असोसिएशनचा अध्यक्ष असल्या माध्यमाने माझ्याकडे फार तक्रारी येतात. त्यावेळेला मी त्यांना समजवतो बाबा रे पण तुझी वेळ चालली गेली ही. परंतु म्हणून मग आपल्याकडे माझ्याकडे जे क्लायंट येतात आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला प्लॅनिंग पैशाचं सांगड तुमचं योग्य नियोजन होईल, ह्या रेट मध्येच काम होईल. जर तुम्हाला फारच जर कमी रेट मध्ये काम करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात. आम्ही कमी रेट मध्ये काम करून तुमच्या कामाची क्वालिटी खराब करणार नाही. त्याच्यामुळे माझं सर्व क्लायंटला एकच सल्ला असतो आणि माझ्या सोबतच्या सर्व इंजिनियरांना मी मिटिंगा घेतो तेव्हा पण सल्ला देतो की कमी रेट मध्ये काम नका घेऊ. कमी रेट मध्ये काम घेऊन तुम्ही त्याच्या भावनांशी खेळाल. तर तसं भावनांशी न खेळता, कारण माणूस आयुष्यात घर एकदाच बांधतो आणि त्याच्या आयुष्याची पुंजी तो लावत असतो, त्याच्यात त्याचा जीव असतो त्याचा तो. तर घर कसं असावं की घर बांधल्यानंतर त्याला तिथं रात्री आरामात झोप लागली पाहिजे. तर असं घरकुल आपण बनवून द्यायला पाहिजे, असा प्रोजेक्ट आपण करून द्यायला पाहिजे की त्याने तिथं गेल्यावर त्याला 10 लोकांनी अप्रिशिएट केलं, हो घरचं काम चांगलं झालं. त्यावेळेला तो 100च्या 110 लागला त्याचा विचार करत नाही. 10 लोक जेव्हा अप्रिशिएट करतात की बुवा घरचं काम खरंच चांगलं झालं त्याला समाधान होतं. तो आपल्याला 10 लोकांना सांगतो भाऊ संजय रावसांनी काम केलं माझं खूप छान झालं. तसं म्हणून मी क्लायंटला सर्वांना समजून सांगतो की तुमचा बजेट नसेल ना तर थोडस काम कमी करू आपण, पण क्वालिटी करू. आणि प्लॅनिंग वर भाऊ जे तुम्हाला गोष्टी उपयुक्त आहे, मी लोकांना असं सांगतो आवाज तो मोठं पण घर बांधू नका, जे खरोखर तुम्हाला उपयुक्त येणार आहे. काय लोक घरात 3 लोक राहतात आणि 5-5 बेडरूम बांधायला लावतात, त्या रूमवर कधी जात नाही, धूळ बसते, व्यवस्थित मेंटेनन्स होत नाही. तर त्यापेक्षा भाऊ जो पैसा आहे त्याचा व्यवस्थित विनियोग करा. बाकीच्या दुसऱ्या ऍसेसरीजवर पैसे करा, कंपाऊंड करा, बाहेर लॉन करा, सर्व. फक्त घरच महत्वाचं नसतं, तुझ्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट पण चांगलं पाहिजे. ज्या वेळेला तुमचं एन्व्हायरमेंट चांगलं राहील, एन्व्हायरमेंट चेंज द कॅरेक्टर आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने आपलं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्या पद्धतीने घरामध्ये माणूस जो राहतो तो सुखी समाधानाने राहतो, हे महत्वाचं आहे.
दुसरं हे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हे त्यातला एक बजेट आणि यातला प्रकार झाला. पण जर खरंच एखाद्याला चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल, तर मग कुठल्या बाबी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत बांधकामाच्या वेळेला? या 2, 3, 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात, तर एक दीर्घायुष्य टिकणारं बांधकाम तुम्ही उभारू शकता किंवा दीर्घायुष्य टिकणारं क्वालिटी काम करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सर मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी महत्वाचं म्हणजे फाउंडेशन. फाउंडेशनसाठी लागणारं जे मटेरियल आहे, सिमेंट, स्टील आणि तुमचं रेती, खडी, हे जे स्ट्रॉंग म्हणजे आपण जो ढाचा म्हणतो ना आपण, स्ट्रक्चर स्ट्रॉंग करण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगतो सर्व ब्रँडेड वस्तू वापरायला पाहिजे. आता स्टीलच्या बाबतीत धुळे शहरात नाव घेतलं जातं म्हणजे राजुरी, आयकॉन, तुमचं कालिका, आता हे सर्जे स्टील पण चांगलं काम करतात. असं हे आमचे इंजिनियर लोक काय करतात, प्रिफर करतात की चांगली क्वालिटीचं कोणतं मटेरियल आहे. तर त्याच्यासाठी आयकॉन स्टीलचं पण नाव येतं, राजुरीचं पण येतं. ह्या 2-3 कंपन्या. सिमेंटच्या बाबतीत गेलं तर अंबुजा, अल्ट्राटेक आहे. तुमचे बिर्ला ग्रुपचे पण चांगले सिमेंट आहेत. नंतर तुमचं रेतीच्या बाबतीत घेतलं तर धुळे शहरात तापी नदी वाहते, ते मटेरियल वापरलं पाहिजे. तापीतनं तिच्यात कसं नसतं, त्याच्यात सँडचं प्रमाण कमी असतं, मातीचं प्रमाण कमी असतं. तर अशी रेती वापरली पाहिजे. खडी धुळे शहरात, वर्धा आणि धुळे शहरात अतिशय चांगला दगड आहे, खडी चांगला. तर फाउंडेशन साठी जे मटेरियल लागणार आहे ना ते तुम्ही घ्या. आतमधलं जे ज्याला वरून मुलामा द्यायचा आहे, टाइल्स आहे, इंटरनल वस्तू तुम्ही नंतर 10 वेळा चेंज करू शकता, पण फाउंडेशन तुम्ही चेंज नाही करू शकता. तर त्याच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते चांगलं वापरा. त्याच्याप्रमाणे तुमचा पायाचा फर्निचर, तुमच्या इंटरनल वस्तू, माणसाला 4 वर्षानंतर थोडासा कंटाळा आला, पैसे आले तर तुम्ही 10 वेळा चेंज करू शकता, पण फाउंडेशन नाही चेंज. त्याच्यासाठी तुम्ही मटेरियल चांगलंच वापरलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही योग्य तो सल्ला देतो. दुसरा एक प्रश्न असा आहे की शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पण प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत पूर्वी, आता ते तुम्ही करता कुठले त्यातले, तर काही मोजके प्रकल्प सांगता येईल का ज्याच्यावर तुम्ही काम केलेलं आहे? शासकीय सेवेमध्ये मी काम करत असताना बरेचसे बिल्डिंग वर्क्स केले होते. धुळे शहरामध्ये बरेचसे रस्ते, गटारी, कच्चे रस्ते यांचे बरेचसे कामं केले. धुळे शहरामध्ये मेन जे 2-3 कॉन्क्रीट रोड आहे, ते कॉन्क्रीट रोडची कामं केले होते. त्यावेळेला कॉन्क्रीट रोडचं एवढं पेव नव्हतं, पण त्यावेळेला कॉन्क्रीट रोड आम्ही मॅन्युअली मिक्सर लावून करायचो. त्या क्वालिटीमध्ये मी त्यावेळेला कॉन्क्रीट रोडचे प्रोजेक्ट पण केले होते. धुळे शहराचं महानगरपालिकेअंतर्गत एक कमर्शियल कॉम्प्लेक्स पण मी बांधलं होतं. असे आयकॉनिक प्रोजेक्ट आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत बऱ्याचशा उपकेंद्रांमध्ये कमीत कमी मी 20 ते 25 सब सेंटरला उपकेंद्राच्या ज्या इमारती होत्या त्या बांधलेल्या. बरोबर. आता अगदी एक शेवटचा प्रश्न टेक्निकल मधला, की स्टील निवडताना काय पॅरामीटर्स तुम्ही बघता किंवा काय पॅरामीटर्स बघितले गेले पाहिजेत, काय गुणवैशिष्ट्य बघितली पाहिजे स्टील मधली, आणि असं स्टील आपण बांधकामात वापरलं पाहिजे, असं गुणवैशिष्ट्य काय सांगा? हे बघा, स्टील मध्ये महत्वाचं पॅरामीटर्स मध्ये येतात तुमचे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ येते, तुमचं डक्टिलिटी येते. हे जे पॅरामीटर्स आहेत, तर हे एक स्टील म्हणजे स्टील हार्ड नको. जेवढं स्टील हार्ड राहील तेवढं त्याचा तुकडा लवकर पडेल. बरोबर. तर त्याच्यासाठी लागणारी फ्लेक्झिबिलिटी, डक्टिलिटी, हे जे पॉवर आहे, आता हे TMT 500 जे आले, आता त्याच्यानंतर 550 आलं, तर याच्यामध्ये हे सर्व पॅरामीटर्स आम्ही लोकांना सांगतो की त्या पद्धतीने ते स्टील वापरलं गेलं पाहिजे. स्टीलची लेंथ युनिफॉर्म पाहिजे, स्टीलचं डायमीटर युनिफॉर्म पाहिजे. नाही तर काय असतं, काय वेळा ओव्हर साईज स्टील येतं, ते स्टील नको आपल्याला. तर ह्या ज्या पॅरामीटर्स आहेत, ह्या पॅरामीटर ज्या कंपन्या आपल्याला देऊ शकते ते स्टील आपण प्रिफर करावं असं आहे. Yes. So, thank you.